चला क्षेत्ररक्षण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. उसर्ण सिंग संघाने मात्र काही जबरदस्त कामगिरी केली. त्यांच्याकडे संघाला पराभवाच्या छायेकडे जावं लागलंय. 40+ क्रिकेट आपण पाहत आहेत. जिथे खेळाडू कमी असेल तिथे रोहिदासजी भगत जातील. रोहिदास भगत नाटुंगले आहेत. रोहिदासजी भगत कधी नाही सांगत नाहीये कुठलंही काम असू द्या. हा. चला फील्ड अरेंज करून घ्या. दोन्ही फनचं ऑफिशियल मैदानच्या आतमध्ये जातील. महेंद्रजी भोईर आणि किशोरजी पाटील आपण पाहतात. सलग 6व्या दिवसामध्ये पंचांची भूमिका. बिश नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. सुंदर टेलिकास्ट पाहायला मिळालंय. सलग 6व्या दिवसामध्ये आपण पाहतात. प्रणय पाटील आपण पाहतात आणि हरीश आपण पाहतात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. उद्याच्या दिवसात चांगला फोकस करतील आमच्या प्रेक्षकांवर, कारण उद्याचा शेवटचा अंतिम दिवस आहे. थोडस तेही मोबाईलचा आस्वाद घेतात जेव्हा जेव्हा संधी मिळते. अपडेट करतात. दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. संजय भोईर आणि निलेश भोईर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 40+ क्रिकेट एक चांगला दांडगा अनुभव आहे या सर्व खेळाडूंकडे. बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव घेतलाय. चला मॅच लावतोय सुरुवात. जलसार मास्टर संघाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्र बॅटिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले गेले दातिवरे मास्टर्स या टीमला. 5 षटकाचा सामना असेल. शैलेश गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. फिरकीचा एक जादूगर म्हणून त्याची ओळख आहे. निलेश भोईर आणि संजय भोईर अशी जोडी आपण पाहत आहेत, जे रेग्युलर क्रिकेट मध्ये चांगली कामगिरी करतायत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. एक कॅप असेल त्यांच्यासाठी. धीरज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धीरजजी आपण या, आपल्यासाठी स्पेशल एक कॅप असेल. विनंती करेन किसनजी पाटील आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिले जाईल. धीरजने काय अष्टपैलू कामगिरी केले. पहिल्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न. कपिल वसईकर चुकी करणार नाही आहेत. पहिल्या बॉलवर धक्का क्रमांक 1 लागतोय तो जलसार मास्टर्सच्या टीमला. गॉन.
परंतु शैलेशला मिळालेली सफलता आपण पाहत आहेत. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. फिरकीचा मारा करण्यामध्ये माहीर आहेत शैलेश आपण पाहत आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज. पहिल्याच बॉलवर विकेट्स. पुन्हा पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल, भागीदारी रचावी लागेल. उलटाच बॉल फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आलंय. मी आधीच उल्लेख केला होता कपिल वसईकर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. धावसंख्या अगदी सिंगलने श्रीगणेशा झालाय. एक धाव स्कोर कार्डवर, एक विकेट्स गमावला गेलाय. निलेश भोईर सारखा एक महत्वाचा फलंदाज आणि सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं, परंतु झेल टिपला गेलाय. आता जबाबदारी असेल संजय भोईर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण महेंद्र भोईर ही जोडी पाहतायत. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा शैलेश. शैलेश बॉल फिरवण्यामध्ये माहीर आहेत. अप्रतिम गोलंदाजी सातत्याने हाताळत असतात. सध्या डॉट बॉलरला सन्मान दिलाय संजयने, कारण 5 षटकाचा सामना आहे. धावसंख्या एकंदरीत पाहिली तर फक्त सिंगल आणि एक गडी बाद. हो पुन्हा एकदा कोलवाटापाचा चेंडू, त्याला डिफेन्स मदत करण्याचा प्रयत्न केलाय. संजयला माहिती आहे शैलेश एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्यावर प्रहार केले जात नाहीये. जरी सिंगल डबल या ओव्हरमध्ये आल्या तरी मागची अजूनही 4 षटकं आहेत. विकेट्स खूप महत्वाचे असेल. ही पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल. 4 बॉलच्या समाप्तीखेर फक्त एक धाव स्कोर कार्डवर आहे. हो क्रॉस बॅटने करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि फलंदाज अगदी तंबूच्या असेला. थोडंसं स्ट्रगल करत होता संजय आणि त्यालाही परतावं लागलंय. 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये जातोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. राजला संधी मिळालंय, संधीचं सोनं करावं लागेल, कारण 5 बॉलमध्ये फक्त स्कोर कार्डवर 1 धाव आहे आणि 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केल्यात. दोन्ही सलामीला मात्र स्वस्तामध्ये बाद केलंय. शैलेशचं कौतुक करावं लागेल. सुंदर अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिलाय. शेवटचा अंतिम बॉल. आता राजकडे संधी असेल. सिंगल डबलला विसरून चालणार नाहीये. संघ सध्या अडचणीत आहे. एका बाजूने महेंद्र भोईर सारखा फलंदाज, त्यालाही चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करण्याचा प्रयत्न कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथून विकेट्स आता खूप महत्वाचं असेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. षटकाची झाली समाप्ती. एक यशस्वी षटक हाताळताना पाहायला मिळाला शैलेश हा गोलंदाज. 2 गडी बाद केले, 1 धाव फक्त खर्च केले. या एक छोटीशी दोन मार्कवर येतात. पंकज मार्कवर सज्ज होतात. षटक क्रमांक अगदी 2 ला सुरुवात होईल. जबाबदारी असेल महेंद्र भोईर यांच्या खांद्यावर, कारण दोन्ही सलामवीर अगदी स्वस्तामध्ये बाद झाल्यात. दुसऱ्या बाजूने राजकडे संधी असेल. राजला चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु सर्वस्वी आता जबाबदारी महेंद्र भोईर यांच्या खांद्यावर. पंकज आल्यात गोलंदाजी मार्कवर. शैलेशने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली तशा प्रकारची गोलंदाजी होईल का, की इथून जलसार संघ पलटवार करेल. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचली अगदी 2 अंकावर. 2 गडी बाद, 2 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल आणि एक सन्मानजनक स्कोर
उभा करावा लागेल, कारण बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला होता आणि तो कुठेतरी चुकीचा निर्णय ठरला की काय, कारण दोन्ही सलामीर अगदी स्वस्तामध्ये बाद झाल्यात. त्यांना आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तर 55 धावा स्कोर काढवा लागल्या होत्या. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पंकज, समोर राजदीप राज, चांगली फलंदाजी करावी लागेल. फुलटॉस बॉल, सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे, अगदी सहज क्षेत्ररक्षण करतोय, अगदी वेगाने फेकी करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचले फक्त 3 या अंकावर. इथून सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, धावसंख्येला मात्र आकार देण्याचं काम करावं लागेल. पंकज आपण पाहतात गोलंदाज ट्रॅकवर, पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल मिळाल्यात. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. प्रेशर रिलीफ करण्याचं काम सुद्धा हा स्ट्रोक करेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 धावा. करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, थोडासा द्विधा मनस्थिती जरूर राहिले. पंकजने मात्र चांगलं कमबॅक केलंय. आधीच्या बॉलवर षटकाराला, त्यानंतर हे कमबॅक. बॉलची समाप्ती झाली आतापर्यंत तब्बल 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. 9 धावा स्कोर कार्डवर. 9 रन्स ऑन द स्कोर बोर्डवर आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचे षटक आपण पाहतायत. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष. षटक क्रमांक सध्या दुसरा. धावसंख्या 9 धावा स्कोर बोर्डवर. हो हो हो, सुंदर आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. आता चांगली गोलंदाजी होत आहे. षटकार लगावला त्यानंतर चांगली गोलंदाजी. अजूनही 1 बॉलचा खेळ शेष आहे. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. जबाबदार असेल महेंद्र. शांत माइंडने बॅटिंग करावे लागेल. आणखीन 2 षटकं महेंद्र जर क्रीजवर राहील तर चांगला सन्मानजनक स्कोर उभा करू शकेल. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे महेंद्र भोईर आपण पाहत आहेत. शेवटचा अंतिम बॉल. पंकज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हो, इथून काय घडलं जाईल तर चेंडू निघून जाईल. सेकंड स्लिप मध्ये सिंगल मिळेल. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाची अगदी समाप्ती अखेर. स्कोर बोर्डवर धावा लागतात 5च्या सरासरीने. 10 धावा, 2 गडी बाद. या एक छोटीशी 2. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा शैलेशला मात्र पाचारण केलं गेलंय, कारण शैलेशने पहिल्या ओव्हरमध्ये काही जबरदस्त कामगिरी राहिली होती. 1 धाव खर्च केली, 2 विकेट्स. आता मात्र सत्व परीक्षा असेल ती महेंद्र भोईरची, कारण शैलेशचा कशा प्रकारे सामना करेल. शैलेशने मात्र दबदबा निर्माण केलाय या पहिल्या ओव्हर्समध्ये. पंकजवर थोडेसे हल्ले चढवले गेले. 9 धावा पंकजने खर्च केल्या. त्यानंतर हे षटक खूप निर्णायक असेल आणि ह्या षटकामध्ये थोडासा डिफेन्स पद्धतीने महेंद्र बॅटिंग करेल का की प्रहार केले जातील. इथून फटका फसला गेलाय आणि शैलेशने मात्र च्यासाठी मात्र बोलावलं गेलंय. त्या महेंद्रला मात्र तंबूच्या असायला परतवलं गेलंय. गॉन. आणि अमरदीप संघाला मात्र पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जरूर केलं गेलंय. शैलेशवर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं भुगतान मात्र पाहायला मिळालंय,
कारण महेंद्रला शैलेशच्या ओव्हर्स खेळून काढायचे होते, त्यानंतर आणखीन 2 षटकं होती. कारण ह्या शैलेशने 2 महत्वाचे विकेट्स गारद केले होते, परंतु त्याच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केला आणि फटका फसला गेला. पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय सलग 6वा दिवस किशोर पाटील आणि महेंद्रजी भोईर आपण पाहत आहेत. हे मात्र 40+ चांगल्या प्रकारे हाताळत आहेत आणि त्यांना आनंद वाटला असेल कारण आपले खेळाडू आपल्या टीम समोर आहेत. शैलेशने मात्र आज काही जबरदस्त कामगिरी केली, पोटातली जादू दाखवतोय. समोर दिलीप पाटील, तेही लिजंड खेळाडू आहेत. वाईट बॉल आलाय, धावा कशा येऊ देत, धावा येणं आमच्यासाठी गरजेचं असेल. गोलंदाज गोलन ट्रॅकवर पुन्हा एकदा शैलेश. क्रॉस बॅटने करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल परिपूर्ण केले जाते आणि या सिंगलच्या अगदी मदतीनं टीम साऊंड पोचेल. 12 धावा स्कोर कार्डवर आहे. थोड्याशा धीम्या गतीने प्रवास करतोय, परंतु राजकडे आज संधी आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल राजला. सिंगल डबल जरी धावा आल्या तरी धावा येऊ शकतात, कारण सध्या अडचणीत आहे. महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतल्यात. आज जबाबदारी राजकडे असेल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ रिझन मध्ये सिंगल घेतली नाही आहे. डॉट बॉल येतोय. ती शैलेशने काही जबरदस्त गोलंदाजी केली. शैलेशच्या विरोधात खेळणं तितकं सोपं नाही आहे. शैलेश चेंडूला फिरक देतोय. तर डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. कपिल वसईकर पुढे सरसावतील, सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोचलंय. 13 रन्स 13 धावा. 13 रन्स आहे. एक एक धावेसाठी मात्र संघर्ष करावा लागलाय. त्याच कारण पाहायला मिळालंय, कारण पहिले 2 फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले. हो, एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीनं टीम जाऊन पोहोचते. 14 रन्स 14 धावा. शेवटचा बॉल आहे. काय जबरदस्त स्पेल राहिलाय. शैलेश आपण पाहत आहेत, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. तर या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र राजच्या बॅटमधनं एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. मिळतील धावा 6. आपण पाहत आहेत 12 बॉल आहेत. 12 मध्ये आणखीन 20 ते 25 धावा इथून जोडाव्या लागतील. मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सिंगल, एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून फलंदाज बाद होईल.
हेमंत केळवेकर आपण पाहत आहेत. कपिल वसईकर दिग्गज खेळाडू, शैलेश सारखा खेळाडू आपण पाहत आहेत. धावसंख्या अगदी चावून पोचलंय. पुढील बॉल फुलटॉस बॉल, या बेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी जुनी दिलीप पाटील आठवण आलाय. षटकार आलाय 6. कॅप्टन कूलमन त्यांची ओळख आहे. अमरदीप संघासाठी खूप महत्वाचा हातखंडा त्यांचा राहिला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 27-27. आता अपेक्षा वाढल्यात. अगदी सफल झाल्यात. तिथे डिस्टन्स क्लिअर होईल का? आणि चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. हा येतोय मास्टर स्ट्रोक चौकार. गिअर चेंज केलाय जलसार मास्टर टीमने आणि तो करावा लागेल, कारण अजूनही बॉल समाप्त झाला 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. म्हणजे उर्वरित 8 बॉलचा खेळ शेष आहे. स्कोर कार्डवर धावा लागल्यात 31. आता अपेक्षा वाढल्या असतील 15 ते आणखीन 20 धावा. ह्यामध्ये ऍड कशा करता येतील ते मात्र पाहावं लागेल. दिलीप पाटील चांगली बॅटिंग करतात. 2 बॉलमध्ये 10 धावा तर वसूल केल्यात. विनोदलाही चांगली साथ द्यावी लागेल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नितेशजी भोईर आल्यात. आमचे आयोजक, अहमदाबाद चषकाचे आयोजक आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत कपिल वसईकर आपण पाहतात. सिंगल मिळेल. आता विनोदला चांगली बॅटिंग करावी लागेल. 7 बॉल आहेत. 7 मध्ये जास्तीत जास्त धावा इथून परिपूर्ण करावे लागतील. 32 रन्स 32 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचा अंतिम बॉल. सर्व बॅटिंग करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक पंकज पुढे सरसावले जातील. एकेरीने संतुष्ट व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. 4 षटकाची समाप्ती आली. प्रथम बॅटिंग करताना जलसर मास्टर 33 धावा स्कोर कार्डवर. 4 गडी बाद. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाल्यात. अभिषेक जर्सी क्रमांक 10 आपण पाहत आहेत. शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 मध्ये जरी 10 धावा येत आहेत. जर्सी क्रमांक आहे त्यांचा बॉलरचा 10 जरी धावा आल्या तरी फायटिंग स्कोर असेल. सध्या 33 झाल्यात. पूर्ण ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असतील. एका बाजूने आपण पाहतात विनोदकडे क्षमता आहे. दिलीप पाटीलने मात्र मन जिंकवल्यात. संकटमोचक ठरल्यात. एक सन्मानजनक स्कोर उभा करण्यामध्ये त्यांचा हातखंडा राहिलाय. अजूनही 6 बॉल. हो क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न केलाय. इथून डॉट बॉल आलाय. सर बॅट जर आला तर धावा अगदी येतील, पण तू जास्तीत जास्त क्रॉस बॅटेटचा वापर सध्याच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल आहेत. जर मोठे फटके येत नसेल तर स्ट्राईक रोटेट करावे लागेल, कारण समोर दिलीप पाटील चांगली बॅटिंग करतायत. आणि अंतिम 5 बॉल आहेत. शेवटचे 5 बॉल. टॉस बॉल होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाही आहे. विकेटचं होईल पतन. नवीन फलंदाज सुरेश मैदानच्या आतमध्ये जातील. या ऐकूया सुमधुर संगीत. शेवटचे 4 बॉल आहेत. राहुल. शेवटचे 4 बॉल असतील. 4 मध्ये 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे, कारण दातिवरे संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. हेमंत सारखा बॅटर आहे.
त्यानंतर आपण पाहतात कपिल सारखा बॅट्समन, चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. त्यासाठी 4 मध्ये 10 ते 12 धावा या खूप निर्णायक असतील. सध्या 33 धावा स्कोरबोर्डवर. षटक क्रमांक अंतिम आणि त्यामधले 4 बॉलचा खेळ शेष आहे. 4 मध्ये एखादा हवाई सफर. दिलीपजी पाटील यांना बॅटिंग येईल का? शेवटच्या 4 बॉल आहेत. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतात. अभिषेक स्टेपावरून खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगलचा प्रयत्न केला होता आणि सिंगल मिळालंय. आता दिलीप पाटील आल्यात. दिलीप पाटीलवर जबाबदारी असेल. त्यांनी चांगली सध्या बॅटिंग केलंय. धावसंख्या अगदी 1 पुढे जाईल. 34 रन्स. 3 मध्ये एखादा हवाई सफर. या मॅच मध्ये सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी असेल. आणि ती क्षमता दाखवलंय दिलीप पाटीलने. एक चौकार त्यांच्या बॅटमधून, एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर आलाय. शेवटचे 3 बॉल. अभिषेक कशा प्रकारे गोलंदाजी करेल की त्याच्यावर पलटवार करतील दिलीप पाटील. हो यावेळेस काही घडलं जात आहे तर डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. आता शेवटचे 2 बॉल. 2 मोठे 2 हिट येतील का की 2 मध्ये 4 धावा. 4 धावाही खूप महत्वाच्या असतील. शेवटचे 2 बॉल. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. कपिल पुढे सरसावला. सिंगलचा प्रयत्न केला जातोय. दिलीप पाटीलने मात्र स्ट्राईक साठी जायला हवं होतं कारण त्यांची बॅट मध्ये सध्या बोलत होते. आता मात्र सुरेशवर जबाबदार असेल. एका बॉलवर जरी 2 ते 3 धावा जरी येत आहेत तरी खूप निर्णायक असतील. सध्या 35 35 आहेत. शेवटच्या बॉलवर प्रहार करतील का सुरेश भोईर. स्टेपावरून खेळण्याचा प्रयत्न. तिथे शॉर्ट फाईन रेंज मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. 5 षटकाची योग्यरित्या समाप्त झाली. प्रथम बॅटिंग करताना जलसर मास्टर टीम. 36 धावा स्कोरबोर्डवर लावल्या गेल्यात. सर्विसचं लक्ष असेल विजयासाठी.
ही आक्रमक जोडी आहे. सफाय संघ मात्र उपस्थित होत आहे कारण नेक्स्ट मॅच सफाय मास्टर असेल आणि वेडी मास्टर्स जयनाथच्या इथे उपस्थित झाल्यात. यंग गायत्री स्पोर्ट्स आयोजित आमदार चषक 2025 कांदरवन. आजचा दिवस 40+ मास्टर गटाचा आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. सामना सुरू आहे तो दातिवरे विरुद्ध जलसार या दोन संघांदरम्यान. पहिला डाव झालेला आहे. जलसार संघाने 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे, ते म्हणजे दातिवरे संघासमोर. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. पहिल्या डावामध्ये महेंद्र भोईर, दिलीप पाटील या दोन खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली आणि या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर संघ 36 धावांपर्यंत पोहोचला आणि 37 धावांचं आव्हान हे समोर ठेवलेलं आहे दातिवरे संघासमोर. दातिवरे संघाची सलामीवीर जोडी अभिषेक आणि हेमंत आपण मैदानात पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडला हेमंत आणि अभिषेक स्ट्राईक एंडला. आणि गोलंदाजाची धुरा स्वतः कर्णधार महेंद्र यांनी स्वतःसोबत जवळ घेतलेली आहे. 37 धावा वाचवायच्या आहेत. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. बघूया दोन तुल्यबळ संघांदरम्यान होणारा हा सामना चुरशीचा होतोय की नाही, की एकतर्फी होतोय. कारण दोन्ही संघांमध्ये चांगले फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू असे खेळाडू आपण पाहतोय. दुसऱ्या डावाची सुरुवात होत आहे. महेंद्र भोईर मध्यम गती तेज गोलंदाज अभिषेकसाठी पहिला चेंडू घेऊन जातील. क्षेत्ररक्षणाचा सापळा थोडंसं निरीक्षण करतायत गोलंदाज महेंद्र. थोडंसं आउटफील्ड समतल नसल्यामुळे क्षेत्ररक्षकांची थोडीशी तारांबळ उडते क्षेत्ररक्षण करताना. बघूया डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू महेंद्र टू अभिषेक. फुलटॉस चेंडू. चेंडूला दिशा दाखवलेला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि एक खणखणता चौकार आपण पाहतोय. एक आक्रमक चौकार मारून अभिषेक याने चांगली सलामी दिलेली आहे दातिवरे संघाला आणि जलसार संघासाठी ही धोक्याची घंटा आपण म्हणू शकतो. NCC सफाळे व यंगस्टार वेडी संघाचे कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. दरम्यान दुसरा चेंडू खोलवर चेंडू. फलंदाजाला काही जमलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. अशा निर्धाव चेंडूंची खूप गरज आहे जलसार संघाला. कारण आपण गोलंदाजी जर चांगली केलं तरच या सामन्यामध्ये आपण परतू शकतो. षटकातील तिसरा चेंडू अभिषेकसाठी. अभिषेक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव मिळते. या एक धावेनिशी दातिवरे संघ पोहोचतोय तो म्हणजे 3 चेंडू नंतर 5 धावांवर. गोलंदाजी ही चांगली करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा चांगली साथ द्यावी लागणार आहे. कारण अगदी कमी धावसंख्येचा हे टार्गेट आहे 5 षटकामध्ये पूर्ण करायचे दातिवरे संघाला आणि त्यांची दमदार सुरुवात झाली आहे पहिल्या चेंडूवर. पुढचा चेंडू मोठा फटका आणि हेमंत पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारतायत. मात्र तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाही. संजय चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. दरम्यान 2 फलंदाज 2 धावा घेत आहेत आणि आपल्या संघाला पोहोचवतायत ते म्हणजे 7 धावांवर. खरोखर जर त्या क्षेत्रामध्ये जर क्षेत्ररक्षक असता तर नक्कीच हेमंत यांना तंबूत परतावं लागणार होतं. मात्र त्यांनी सुद्धा क्षेत्ररक्षणाचं निरीक्षण करूनच फलंदाजी केलेली दिसते. अतिशय अनुभवी असा हा फलंदाज हेमंत.
एक उत्कृष्ट सलामीवीर म्हणून पूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. षटकातील 5वा चेंडू महेंद्र घेऊन जातील हेमंतसाठी. धावसंख्या 7. धावफलकावर लागलेली आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडूने उसळी घेतली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. आणि एक निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू आपण जसे टाकणार तरच आपल्या या संघाला चांगलं योगदान देणार आहेत. गोलंदाजाने याची काळजी घ्यायची आहे. आणि षटकातील शेवटचा चेंडू असेल हेमंतसाठी. महेंद्र, मोठा फटका आणि चेंडूला फेकून दिलेला आहे कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय वन बाउन्स. मला वाटतं सीमारेषेबाहेर. 4 धावा. ज्या षटकामध्ये 2 चौकार वसूल करण्यात आले आणि दलतिर्वे संघाने एक दमदार सुरुवात केलेली आहे. नवीन गोलंदाज येतोय संजय. संजय देखील अनुभवी गोलंदाज आहे. आपल्या संघाला गरज आहे धावा वाचवण्याची. पहिल्याच षटकामध्ये 11 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि दातिवरे संघ एक दमदार फलंदाजी करताना दिसतोय. हेमंत आणि अभिषेक अशी ही जोडी. पुन्हा एकदा अभिषेक पहिल्या चेंडूसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. संजय थोडासा क्षेत्ररक्षण सजवतायत आणि धावा वाचवायच्या आहेत कारण पहिलं षटक महागडं ठरलेलं आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अभिषेकसाठी. सुरेख चेंडू. ते अभिषेक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होते मात्र चेंडू आणि बॅट यांचा काही संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव गेला आहे आणि इथे कुठेतरी संजयला हायसं वाटलं असेल कारण पहिला चेंडू जर गोलंदाजाचा निर्धाव जातोय तो नक्कीच या गोलंदाजीमध्ये पुनरागमन करू शकतो आणि आत्मविश्वास त्याला नक्कीच प्राप्त झाला असेल. मोठा फटका. इथे संधी यष्टीरक्षकाला पहिला झेल टिपण्याची. मात्र इथे ना यष्टीरक्षक ना गोलंदाज कुठलाही खेळाडू हा झेल टिपू शकला नाही आणि एक धावांची भर पडते ती म्हणजे दातिवरे संघाच्या धावफलकामध्ये. धावसंख्या पोहोचते 12वर. एक सुवर्ण संधी आली होती या सलामीवीर जोडी फोडण्याची मात्र संधी गमावलेली आहे. कुठेतरी ह्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे होता. अशा सोप्या सोप्या संधी जर सोडल्या तर या सामन्यामध्ये खूपच मुश्किल आहे जलसर संघाला. इथे मोठा फटका. चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने पाठवलेला आहे हेमंत यांनी मात्र आउटफील्ड खूपच स्लो आहे. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. चौथा चेंडू हेमंतसाठी. हेमंत यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढलेला चेंडू जाते 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र सीमारेषेवर थोडीशी हाराकिरी होते. मात्र चौकार वाचवण्यात यश मिळते. मात्र दरम्यानच्या काळात 2 धावा पळून काढण्यात यश मिळते या दातिवरे संघाला. हेमंत आणि अभिषेक या जोडीला आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 18 ह्या धावसंख्येवर. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत आपण पाहू शकाल दातिवरे संघाची. संजय पुढचा चेंडू घेऊन जाईल हेमंतसाठी. पुन्हा एकदा तोच प्रकारचा चेंडू मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे ती म्हणजे इथे मिड विकेटच्या दिशेने सरळ सीमारेषेबाहेर 4 धावात चौकार. कुठेतरी आउटफील्डचा फटका बसतोय क्षेत्ररक्षकांना. एक सोपा चेंडू होता मात्र तो काही अडवता आला नाही. इथे मात्र घणाघाती फलंदाजी. चेंडू पोहोचवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
पाहिली आणि या आव्हानाचं समीकरण अगदी सोपं करून घेतलेलं आहे दातीवर संघाच्या या सलामीवीर जोडीने. आता नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे विनोद. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी कुजबूज होते. आता धावा फक्त 9 हव्या आहेत. 18 चेंडू खात्यामध्ये शिल्लक आहेत. आता धावा वाचवायच्या कशा हा मोठा यक्ष प्रश्न आहे या जलसारच्या क्षेत्ररक्षकांजवळ. आणि विनोद याला निर्धाव चेंडू टाकावे लागतील. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात जातील तरच आपण काहीतरी या मैदानावर पाहू शकाल. पहिला चेंडू फुलटॉस. चेंडूला काही थारा नाही. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने सरळ सीमारेषे बाहेर 4 धावा चौका. या आव्हानामधली हवाच काढून टाकलेली या फलंदाजांनी आणि फक्त अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे आणि कदाचित ह्या 5 धावा या षटकातच निघतील अशी आशा निर्माण झाली आहे. कारण फलंदाजी पाहता दोघंही अतिशय वेगाने धावा जमवत आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र ललवा चेंडू म्हणता येईल. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि हा नो चेंडू म्हणून घोषित होतोय. आणि तिथे मात्र एक बाईची एक असेल कदाचित. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळत आहेत आणि अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे दातिवरे संघाला. आणि NCC सफाळे आणि यंगस्टार वेडी संघाचे संघनायकांनी यायचं आहे. आपल्याला नाणेफेक जिंकायची आहे आणि लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढचा चेंडू इथे दिशा देऊन चेंडूला सजवलेला आहे मिड विकेटच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि सामना जिंकलेला आहे दातिवरे संघाने. करून मोठ्या दिमाखाने ते तंबूमध्ये परतत आहेत. चांगलं प्रदर्शन आपण पाहिलं या सामन्यामध्ये दातिवरे संघाचं. मग ती गोलंदाजी असो वा फलंदाजी असो चांगला खेळ. दातिवरे संघाला पुढील सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि यानंतर होणारा सामना NCC सफाळे विरुद्ध यंगस्टार वेडी दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. लवकरात लवकर नाणेफेक जिंकून घ्यायची आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि NCC सफाळे आणि यंगस्टार संघाचे कर्णधार यायचं आहे. आपल्याला फॉर्म दिला जाईल. त्या फॉर्म मध्ये आपल्या 11-12 खेळाडूंची नावं द्यायची आहेत. लवकरात लवकर यायचं आहे. आपला फॉर्म घ्यायचा आहे. कामगिरी केलंय हेमंत कळवेकर ठरल्यात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितेशजी भोईर जे मात्र आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते कॅप दिली जाईल. चला हेमंतजी आपण टॉस बॉक्स मध्ये या. ही कॅप दिली जाईल मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेचे आयोजक नितेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत. वेल प्लेड हेमंतजी जबरदस्त कामगिरी राहिली. अष्टपैलू कामगिरी राहिलंय. चला सफा टीम संजयजी आपण या. संजयजी पाटील
संजय पाटील आहे, दुसऱ्या बाजूने मंगेश भोईर. दोन टॅलेंटेड कॅप्टन पाहायला मिळतील. छाप काटा केला होता, काटा कॉलिंग केलंय आणि टॉस असेल सफाळ टीम का. राहुलजी कवळे साहेब इन ऍक्शन मध्ये असतील. त्यांचं एक खास वैशिष्ट्य आहे, एक ट्रॉफीज सातत्यानं देत असतात शिस्तबद्ध संघासाठी. एनसीसी सफाळ संघाने टॉस जिंकलाय, निर्णय मात्र पेंडिंग असेल. चला संजयजी, आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोचवायची आहे, जेणेकरून नावं ऍड केली जातील. चला श्रीकांतजी पाटील इथे येत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. सलग 6व्या दिवसात वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. एक उभारते समालोचक मॅन फ्रॉम विराथन